ठाणे महानगरपालिका हद्दीत भटक्या श्वानांची संख्या वाढतीये. या श्वानांची देखभाल आणि काळजी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेत. या आदेशाचं पालन ठाणे महानगरपालिकेकडून होत नाहीये. या आदेशाचं पालन करण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील प्राणीप्रेमींनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या भेटीत प्रधान यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी केली आहे. त्यावर राव यांनी प्राणीप्रेमींना केलेल्या मागण्यांबाबत अनुकूलता दर्शवून लवकरच निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्याचं आश्वासन दिले. ठाणे शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झालाय. या श्वानांची स्थानिक स्वराज्य संस्थांनी योग्य व्यवस्था करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. याबाबत ही भेट घेऊन आयुक्तांशी चर्चा करण्यात आली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मनोज प्रधान म्हणाले की ठाणे शहरात निर्बिजीकरणासाठी भटक्या श्वानांना पकडून नेण्यात येतं, मात्र हे श्वान परत आणून सोडले जात नाहीत. त्यामुळे या श्वानांचं पुढे काय होतं याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता देण्यात येत नाही. वागळे इस्टेट भागात एक श्वान निर्बिजीकरण केंद्र आहे, मात्र त्याची क्षमता अत्यल्प आहे. गर्दीच्या ठिकाणी असलेले भटके श्वान पकडून ते निवारा केंद्रात ठेवावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. मात्र ठाणे महापालिकेनं असं केंद्रच उभारलेलं नाही. भटक्या श्वानांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फीडिंग सेंटर्स उभारलेली नाहीत. भटक्या प्राण्यांसाठी ठाणे महापालिकेचं स्वतंत्र आरोग्य केंद्र नाही. नसबंदीचं प्रमाण वाढवलं जात नसल्यानं भटक्या श्वानांची संख्या आटोक्यात येत नाहीये. तसंच श्वानांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात आली असली तरी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच हे स्मशान उघडं असल्यानं अचानक एखादं श्वान दगावल्यास थेट जोगेश्वरी गाठावी लागते. मंगळवारीच असा प्रकार घडला, त्यामुळे ठाण्यातील स्मशानभूमी 2 सत्रात चालवावी अशा मागण्या आयुक्त राव यांच्यासमोर ठेवण्यात आल्यात. याबाबत राव यांनी अनुकूलता दर्शवली आहे. आयुक्त राव यांनी ठाण्यात 2 प्राणी आरोग्य केंद्र तसंच निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथे अद्ययावत केंद्र सुरू करण्यात आलंय, त्यामुळे तेथील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ठाण्यात कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन दिलं असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, शिरोडकर, आरोग्य अधिकारी प्रसाद इत्यादी उपस्थित होते. 2 दिवसापूर्वी आम्ही सगळे प्राणीप्रेमी आहोत. आम्ही आयुक्तांची वेळ मागितली होती. त्यांनी आज 1 तास आम्हाला नमूद केला होता आणि आम्ही येणार म्हणून त्यांनी काल देखील डिपार्टमेंटच्या बाकी लोकांना बोलवून त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी समजून घेतल्या होत्या. आमच्यासमोर काही मुद्दे होते. त्यात प्रामुख्याने स्ट्रे डॉग्सच्या फीडिंगचा एक मुद्दा होता. सोसायटीच्या आतल्या कुत्र्यांचा फीडिंगचा एक मुद्दा होता. आमचं आयुक्तांना म्हणणं हे होतं की एक ABC सेंटर आपल्याकडे वागळेला आहे, पण ते सेंटर अस्तित्वात असून नसल्यासारखं आहे. तिथे काम होत नाही. आम्हाला फेज वाईज स्ट्रेस जर कमी करायचे असतील तर त्याची नसबंदी कशी करायची आणि आज जर ती आपण सुरुवात प्रॉपरली केली तर एक 7-8 वर्षानंतर हा स्ट्रे डॉग्सचा विषय आपणहून संपेल, हे अशी आमची मानसिकता होती. ती चर्चा आयुक्तांबरोबर झालेली आहे. आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि इनफॅक्ट प्रसाद साहेब जे हेल्थ डिपार्टमेंटचे इन्चार्ज आहेत त्यांनी सांगितलं की आयुक्तांनी 1 कोटी रुपये मंजूर करून ती ABC सेंटर चांगल्या पद्धतीने कसं काम करेल त्याच्यावर काम सुरू होतं. दुसरं, सुप्रीम कोर्टचं जे एक जजमेंट आलेलं की हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशन्स, शाळेचे जिथे कंपाऊंडेड जागा आहेत तिथे स्ट्रे डॉग्स नसावे आणि त्यांना तिकडनं उचलून एका डेझिग्नेटेड जागी घेऊन जायला पाहिजे. तर आमचा त्यांना मुद्दा हाच होता की सर, सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स जर असतील तर आपल्याला त्या फॉलो केल्याच पाहिजेत, पण त्याच्या आधी तुम्ही अशा जागा तर नमूद करा, तिथे सगळ्या फॅसिलिटीज तर प्रोव्हाइड करा आणि मग उचला. आजच आम्ही इथे यायच्या आधी कळवा हॉस्पिटलमधनं 3 कुत्रे घेऊन जाण्यात आले. ते कुठे घेऊन गेले, ते कुठे ठेवत आहेत याची जानकारी कोणालाच नव्हती. तसंच काय होतं की कुठे ते स्टरलाइज करायला ज्या ठिकाणी घेऊन जातात, स्टरलाइज केल्यावर 5 दिवसानंतर त्यांना त्याच ठिकाणी परत आणून सोडायला लागतं. पण असं आमच्या निदर्शनास आलं आहे की तिथे एवढी कमतरता आहे सगळ्या गोष्टींची, हायजीनची वगैरे, की हेल्दी कुत्रे घेऊन जातात आणि जेव्हा ते परत येतात तेव्हा काही ना काहीतरी रोग त्यांना झालेला असतो. तर खूप सुधारणा करायची गरज होती. पण आयुक्त शिरोडकर मॅडम ज्या इन्चार्ज आहेत, प्रसाद सर, ते अतिशय पॉझिटिव्ह होते
आणि आमच्या ज्या 99% मागण्या होत्या त्यांनी त्यांच्यावर पॉझिटिव्हली काम करायचं दृष्टिकोन त्यांनी ठेवला आहे. आणि ओव्हरऑल आजच्या मीटिंगमध्ये आम्ही सगळे ॲनिमल प्रेमी जेवढे आहोत ते डेफिनेटली आम्ही खुश आहोत. सर पण एकंदरीत